सर काय सांगाल, कसा प्रतिसाद मिळतो आपल्या प्रचाराला? प्रचंड मोठा प्रतिसाद. सगळी लोक खऱ्या अर्थाने मैदानात उतरलीत आणि डॉक्टर मंगेश आमले ह्या नावासाठी आणि किटली या चिन्हासाठी त्यांनी स्वतःहून निवडणूक हातात घेतलेली आहे. त्याच्यामुळे 23 तारखेचा गुलाल हे डॉक्टर मंगेश आमले आणि किटली चिन्ह उधळणार आहेत. पक्षप्रवेश देताना नेहमी कार्यालयात दिला गेला NCPकडून, पण प्रांताध्यक्ष स्वतः विष्णुदास भावेला आले होते, तसे आपण जिंकल्यावर ते स्वतः येणार का जुईनगरला? हा प्रश्न तर निश्चितपणे आपल्याला त्यांना विचारावं लागेल, परंतु आम्ही जिंकणार हे निश्चित आहे. मंदाताईंचं काम आणि इकडे आता संदीप नाईक जे बाहेरून आलेत, बंडखोर झाले, कालच त्यांची पक्षातून अक्कलपट्टी पण झाली 6 वर्षासाठी. तर ह्या दोघांचा प्रभाव काय आणि मतदारांना आजपर्यंत त्यांनी कसं फसवलं आहे? मतं मागायला यायचं आणि गायब व्हायचं अशा पद्धतीतली ही दोन्ही नेतृत्व आहेत. आणि आपण बघितलं आहे की प्रत्येक वेळेस मतं मागण्यासाठी येतात आणि त्याच्यानंतर मतदारसंघामध्ये ही मंडळी फिरकतच नाहीत. यांच्याकडे जर कॉन्टॅक्ट करायचं असेल, आपला संपर्क साधायचा असेल तर किती अडथळे पार करून जावे लागतात हे मी सांगायला नको. खऱ्या अर्थाने जर एखाद्या प्रदेशाचा विकास करायचा असतो, भागाचा विकास करायचा असतो, तर तिथे विकास कामं करावं लागतात. मला तुम्ही एक गोष्ट सांगा की यांनी किती इंजिनिअरिंग कॉलेजेस आणली, ज्याच्यामुळे इथली स्थानिक जे ग्रामस्थ होते त्यांची मुलं तिथे जाऊन शिक्षण घेतलं. यांनी किती मेडिकल कॉलेजेस आणली जिथे डॉक्टर तयार झाले. यांनी किती कारखाने आणले, हा प्रश्नचिन्ह आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे बघावं लागेल की ह्या मंडळींनी केलं आहे काय. सर दोन्ही नेते आमदार राहिलेले आहेत 10 वर्ष, गणेश नाईक मंत्री राहिलेले आहेत, परंतु यांनी आपल्या प्रकल्पग्रस्तांचीच फसवणूक केलेली आहे. बरोबर. मोठा रोष आता प्रकल्पग्रस्तांकडून व्यक्त होतो. आम्ही पत्रकार त्यांच्यात फिरतो तेव्हा आमच्यापर्यंत सांगतात की बाबा आता फसवणूक पूर्ण झाली, आता याच्यापुढे यांना चान्स नाही. मीही आपल्यासारखाच मतदारसंघात फिरतो आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्त मी स्वतः वारकरी संप्रदायातला असल्यामुळे आणि नवी मुंबईमध्ये बरेचसे प्रकल्पग्रस्त मंडळी, स्थानिक ग्रामस्थ ही वारकरी संप्रदायाशी जोडली गेली आहेत. त्याच्यामुळे अनेक वर्ष ह्या मंडळींशी माझी उठबस आहे. वारकरी संप्रदायाच्या निमित्ताने माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, घरगुती संबंध आहेत. त्याच्यामुळे मतदारसंघात मी गावागावांमध्ये गेलेलो आहे. गावागावांमध्ये माझं त्यांचं भावकीचं नातं निर्माण झालेलं आहे. त्यांच्याशी ज्यावेळेस संवाद साधतो त्यावेळेस मला हेच जाणवतं की प्रकल्पग्रस्त असो, स्थानिक ग्रामस्थ असोत, यांची कोणत्याही प्रकारची सोय ह्या मंडळींनी केलेली नाही. अगदी छोटासा प्रश्न घ्यायचा झाला तर प्रकल्पग्रस्त असतील किंवा ग्रामस्थ असतील, त्यांच्या जमिनींवर नवी मुंबईसारखं शहर बसलं. त्या शहरावर असलेल्या इमारती ह्या रेग्युलराईज झाल्या आणि आजही प्रकल्पग्रस्त आणि ग्रामस्थांची घरंही रेग्युलराईज झालेली नाही आहेत. त्यांना कोणत्या बँका उभ्या करत नाही आहेत, त्यांना कोणत्या वित्तीय संस्था उभ्या करत नाहीत. त्या गावांमध्ये कोणत्याही प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, तिथे सोयीसुविधा नाही आहेत. त्याच्यामुळे ज्यांनी आपल्या स्वतःच्या जमिनी या नवी मुंबईच्या विकासासाठी दिल्या, ह्या नवी मुंबईमधील लोकांसाठी दिल्या, त्यांची घरं, त्यांची कारखाने, त्यांच्या वस्त्या हे रेग्युलराईज झालेलं नाही. हे मोठं शल्य माझ्या मनामध्ये आहे आणि त्यांच्या मनामध्ये देखील आहे. सांगलीतून अपक्ष खासदार निवडून आला, आता सांगली पॅटर्न सगळीकडे बोलला जातो. आपल्या नवी मुंबईत बेलापूर पॅटर्न तुमच्या नावाने होणार का? मंगेश आमले साहेबांचा ज्या वेळेस एखाद्या सामान्य माणसाला त्याच्या कर्तृत्व असून, त्याची नीतिमत्ता असून, निष्ठा असून डावललं जातं, त्यावेळेस स्थानिक माणसं, सर्वसामान्य लोक निवडणूक आपल्या हातामध्ये घेतात. गेले 10 दिवस आपण मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे. आपल्याला निश्चितपणे जाणवत असेल की मंगेश आमले ह्या व्यक्तीबरोबर किती लोक आहेत, समाज आहे. कारण मी कष्टकरी कुटुंबातून आलो आहे. मी एका माथाडी कामगाराचा मुलगा आहे, मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्याच्यामुळे तिथून तर जागतिक दर्जाचा सायबर सिक्युरिटी उद्योजक, एक तज्ज्ञ म्हणून माझा जो नावलौकिक आहे, निर्व्यसनी आहे, निष्कलंक आहे, चारित्र्यसंपन्न आहे. त्याच्यामुळे मतदारसंघातील सर्व मंडळींचा, म्हणजे वेगवेगळ्या भागातील, प्रदेशातील मंडळींचा आणि सामाजिक ऐक्य चळवळीमध्ये काम करत असणारा मी एक कार्यकर्ता, जो जात, धर्म, भाषा, प्रांत मानत नाही असा कार्यकर्ता,
ज्यावेळेस मैदानात उतरतो त्यावेळेस बेलापूर पॅटर्न निश्चितपणे उदयास येणार आणि 23 तारखेचा गुलाल मी आणि माझे सहकारी उधळणार हा विश्वास आणि खात्री आपल्याला देतो. हमारा आमदार